हॅलो एव्हरीवन. क्रिप्टोग्राफी अँड नेटवर्क सिक्युरिटी ट्युटोरियल्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सीए हायरार्की. तर सीए हायरार्की म्हणजे काय? तर त्यांनी दिलेलं आहे बघा, देअर कॅन बी मल्टिपल लेवल्स ऑफ सीए. फॉर एक्झाम्पल आपण एका सिनारिओ थ्रू हे एक्झाम्पल बघूयात किंवा एक केस थ्रू आपण काय करूयात, सीए हायरार्की बघूयात. तर तुमच्या पुस्तकातलंच एक्झाम्पल मी घेतेय. ॲलिस हॅज रिसिव्ड बॉब्स डिजिटल सर्टिफिकेट. सपोज आपल्याकडे दोन पर्सन्स आहेत, ॲलिस आणि बॉब. तर ॲलिसला बॉब कडून एक डिजिटल सर्टिफिकेट रिसिव्ह झालेलं आहे आणि आता तिला काय करायचं आहे, ते डिजिटल सर्टिफिकेट व्हेरीफाय करायचं आहे. मागच्या ह्याच्यात आपण बघितलं होतं की डिजिटल सर्टिफिकेट व्हेरीफाय करायचं असेल तर काय लागणार आहे, ॲलिसला त्या पर्टिक्युलर सीए ची पब्लिक की लागणार आहे. सो बॉबच्या जो कोणी सीए आहे त्याची पब्लिक की ॲलिसला कशा पद्धतीने मिळेल किंवा कशा पद्धतीने ती ट्रस्ट करू शकेल की ते पर्टिक्युलर जे डिजिटल सर्टिफिकेट आहे किंवा जी काही पब्लिक की आहे ती बॉबच्या सीए चीच आहे. तर याच्यामध्ये एक सोल्युशन असं असू शकतं की ॲलिस आणि बॉब दोघांचे सीए काय असतील, एकच असतील. जर दोघांचे सीए स्टँड्स फॉर सर्टिफिकेशन ऑथॉरिटी, जर दोघांचे सीए सेम असतील तर ॲलिसला त्या सीए ची पब्लिक की ऑफकोर्स माहित असणार आहे. पण जर दोघांचे सीए वेगळे असतील, म्हणजे ॲलिसचा सीए वेगळा आहे आणि बॉबचा सीए वेगळा आहे, तर अशा केसेसमध्ये बॉबच्या सीए ची पब्लिक की ॲलिसला कशा पद्धतीने मिळेल? तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सीए हायरार्की करण्यात आली. सीए हायरार्की म्हणजेच काय, सर्टिफिकेशन ऑथॉरिटी हायरार्की. कन्सेप्ट लक्षात आला का? जर बॉब आणि ॲलिस दोघांचे सीए सेम असतील तर ॲलिसला बॉबच्या सीए ची पब्लिक की माहित असेल, बॉबला ॲलिसच्या सीए ची पब्लिक की माहित असेल. पण जर ॲलिसचा सीए वेगळा आहे आणि बॉबचा सीए वेगळा आहे तर अशा केसेसमध्ये काय केलं जातं, सर्टिफिकेट ऑथॉरिटी हायरार्कीचा यूज केला जातो. यालाच चेन ऑफ ट्रस्ट सुद्धा म्हणतात. सीए हायरार्कीला दुसरं नाव काय आहे, चेन ऑफ ट्रस्ट. मग व्हॉट इज सर्टिफिकेशन ऑथॉरिटी हायरार्की? तर डायग्राम थ्रू आपण बघूयात. सो सीए हायरार्की जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर एखाद्या ऑर्गनायझेशनचं एक्झाम्पल आपण बघूयात, त्याच्याशी कम्पेअर करूयात. जर कोणतीही एखादी ऑर्गनायझेशन असेल किंवा आपण एखादी कंपनी म्हटलं तर त्याच्यामध्ये एम्प्लॉईज असतील. एम्प्लॉईजचं काम झाल्यानंतर ते रिपोर्ट कुणाला करतील, टीम लीडरला. टीम लीडर काम झाल्यानंतर कुणाला रिपोर्ट करतील, मॅनेजरला. मॅनेजर कुणाला रिपोर्ट करतील, सीईओला. ठीक आहे. सो ही एखाद्या ऑर्गनायझेशनची हायरार्की असते. किंवा जर सीईओनी एखादं काम दिलं तर तो कुणा डायरेक्ट एम्प्लॉईला देणार आहे का, नाही. सीईओ काय करेल, त्याच्या मॅनेजरला काम देईल. मॅनेजर काय करेल, त्याच्या टीम लीडरला काम देईल. टीम लीडर काय करेल, ते टास्क पर्टिक्युलर एम्प्लॉईज मध्ये काय करेल, डिस्ट्रीब्यूट करेल. तशाच पद्धतीने सीए हायरार्की वर्क होते. म्हणजे रूटला काय असणार आहे, तुमचा रूट सीए असणार आहे, जो की काय असणार आहे, मेन असणार आहे. आणि रूट सीएच्या अंडर काय असतील, सेकंड लेवल सीएज असतील. सेकंड लेवल सीएच्या अंडर काय असणार आहे, थर्ड लेवल सीएज असतील. थर्ड लेवल सीएच्या अंडर काय असणार आहे, फोर्थ लेवल सीएज अँड सो ऑन. अजून ह्या पद्धतीने काय, ही जी काही लेवल आहे ती काय होऊ शकते, इन्क्रीज होऊ शकते. सो जसं आता सांगितलं की एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये टास्क काय केलं जातं, डिव्हाइड करून दिलं जातं. मग त्याच पद्धतीने पर्टिक्युलर जर आपण सीए बघितला तर त्या सीए ला पण खूप काम असणार आहे. मग हे काम तो एकटा व्यक्ती करू शकणार आहे का? कोणती पण ऑर्गनायझेशन असू दे, सिस्टीम असू दे, पर्टिक्युलर व्यक्ती किंवा एकच जण सगळं काम करू शकत नाही. त्याच्यामुळे काय केलं जातं, टास्क काय केले जातात, डिव्हाइड केले जातात. छोटे छोटे मॉड्यूल्स बनवून ते टास्क काय केले जातात, डिव्हाइड केले जातात. तसंच इथं वर्क होतं. सीए चे जे काही टास्क आहे तो काय, रूट सीए काय करेल, सेकंड लेवल सीएज ला ते डिव्हाइड करेल. सेकंड लेवल सीएज काय करतील, थर्ड लेवल सीएज ला डिव्हाइड करतील. मग याच्यामध्ये काय केलं जाईल, कशा पद्धतीने हे डिव्हिजन
केलं जाईल. तर रूट सीए काय करतील की रिजन वाईज सपोज सेकंड लेवल सीए बनवतील. नॉर्थ लेवलचा एक सीए, ईस्ट रिजनचा एक सीए, वेस्टचा एक आणि साऊथ रिजनचा एक सीए. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की प्रत्येक कंट्रीचा जी काही गव्हर्नमेंट आहे किंवा प्रत्येक कंट्री काय करते, सीएची ऑथॉरिटी पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनला किंवा ट्रस्टेड एजन्सीजला देते. मग काय केलं जाईल, रूट सीए रिजन वाईज सीए डिव्हाइड करेल. रिजन वाईज सीएच काय करतील, अकॉर्डिंग टू सिटी ते काय करतील, स्टेट वाईज ते काय करतील, सीएज ला टास्क देतील किंवा डिव्हाइड करतील. स्टेट लेवलचे सीएस काय करतील, सिटीनुसार सीएच टास्क किंवा वर्किंग डिफाईन करतील. सो अशा पद्धतीने सीए हायरार्की काय केली जाते, डेव्हलप केली जाते. मग ऍक्च्युली आता जर ऍलिसला बॉबचं सर्टिफिकेट व्हेरीफाय करायचं असेल तर कशा पद्धतीने टास्क होईल बघा. सेम तोच सिनारिओ आपण इथं बघतोय. आपण काय सिनारिओ घेतला होता की ऍलिस रिसिव्ह बॉब्स सर्टिफिकेट अँड शी वॉन्ट्स टू व्हेरीफाय इट. मग बघा हायरार्की थ्रू कसं ते इम्प्लिमेंट केलं जाईल. रूट सीए आहे, त्यानंतर सेकंड लेवल सीएज आहेत, थर्ड लेवल सीएज आहेत आणि ऍलिसचा सीए कोण आहे बघा, थर्ड लेवल सीए, त्याला बीए नाव दिलेलं आहे. सो कन्सेप्ट समजण्यासाठी ही डायग्राम घेतलेली आहे. आणि बॉबचा जो सीए आहे तो थर्ड लेवल सीए कोण आहे, B11. ठीक आहे. सो ऍलिसचा सीए B1 आहे आणि बॉबचा सीए कोण आहे, B11. सो आता बॉब ऍलिसला काय करायचंय, बॉबचं सर्टिफिकेट व्हेरीफाय करायचं आहे. मग ते कशा पद्धतीने होतं तर ते आपण बघूया. सो सुरुवातीला काय केलं जाईल, बॉब त्याचं सर्टिफिकेट कुणाला पाठवणार आहे, ऍलिसला. ठीक आहे. मग ऍलिस काय करेल, B11 ची पब्लिक की त्याला मागेल. ठीक आहे. बॉबचं सर्टिफिकेट व्हॅलिड आहे की नाही हे कुणाच्या पब्लिक की वरून ठरेल, B11च्या. मग आता B11 ची पब्लिक की सपोज ऍलिसला मिळाली, ऍलिस त्या पब्लिक कीनी बॉबचं सर्टिफिकेट काय करू शकतो, व्हेरीफाय करू शकतो. पण पुन्हा प्रश्न येतो की B11चं जे सर्टिफिकेट असेल ते ट्रस्टेड आहे का, ते चेक करण्यासाठी पुन्हा काय केलं जाईल, B11चं सर्टिफिकेट कुणी इश्यू केलेलं असणार आहे, A3नी. मग पुन्हा A3 ची पब्लिक की घेतली जाईल B11चं सर्टिफिकेट चेक करण्यासाठी. मग पुन्हा प्रश्न येतो, A3 इज व्हॅलिड ऑर नॉट. मग पुन्हा त्यासाठी कुणाची पब्लिक की घेतली जाईल, रूट सीए ची. ठीक आहे. सो बॉबचं सर्टिफिकेट व्हेरीफाय करण्यासाठी B11चं सर्टिफिकेट पब्लिक की घेतली जाईल. B11चं सर्टिफिकेट पब्लिक की व्हेरीफाय करण्यासाठी A3चं सर्टिफिकेट पब्लिक की घेतली जाईल. A3चं व्हेरीफाय करण्यासाठी रूट सीए कडून इन्फॉर्मेशन घेतली जाईल. मग ज्यावेळेस आपल्याला हे व्हेरीफाय करायचं आहे तर अशा पद्धतीने ही हायरार्की काय केली जाते, फॉलो केली जाते. मग पुन्हा इथं प्रश्न उपस्थित होतो की रूट सीए तरी व्हॅलिड आहे की नाही. ठीक आहे. जर रूट सीए व्हॅलिड आहे की नाही तर इट इज ऑलवेज व्हॅलिड, इट इज बाय डिफॉल्ट व्हॅलिड. रूट सीए जे सर्टिफिकेट असतं ते सेल्फ साइंड सर्टिफिकेट असतं. ठीक आहे. म्हणजे जर आपण B1चं सर्टिफिकेट म्हटलं तर त्याच्यामध्ये इश्युअर असणार आहे A3 आणि युजर कोण असणार आहे, B11. पण रूट सीए मध्ये काय असणार आहे, तुम्हाला डायग्राम दाखवते. सब्जेक्ट नेम A3, इश्युअर नेम रूट. पण डिजिटल सर्टिफिकेट जर रूट सीएचं असेल तर सब्जेक्ट नेम पण रूट असतं आणि इश्युअर नेम पण काय असतं, रूट असतं. ठीक आहे. सो रूट सीएचं जे काही सर्टिफिकेट असतं त्याला काय म्हणतात, सेल्फ साइंड सर्टिफिकेट. रूट सीए स्वतःचं सर्टिफिकेट काय करतो, साइन करतो. आणि युजर जो काही बेसिक सॉफ्टवेअर वापरत असेल, म्हणजे वेब ब्राउझर असेल, वेब सर्व्हर असेल, त्याच्यामध्ये हे जे काही सर्टिफिकेट्स असतात ते हार्ड कोडेड किंवा प्रोग्राम केलेले असतात.
त्याच्यामुळे रूट सीए ऑथेंटिक आहे की नाही हे चेक करायची गरज पडत नाही. दे आर ऑथेंटिकेट. ते जर ऑथेंटिकेट असतील तर तुमच्या ब्राउझर सोबत किंवा तुमच्या वेब सर्व्हर मध्ये किंवा तुम्ही जे काही स्पेशलाइज्ड सॉफ्टवेअर वापरतात त्याच्यामध्ये हे प्री प्रोग्राम्ड करून ठेवलेले असतात. म्हणजे रूट सीए ची व्हॅलिडिटी काय झाली, कन्फर्म झाली. मग त्याच्यामुळं प्रॉपर जे काही एलआयचं व्हेरिफिकेशन आहे ते कम्प्लीट होऊ शकतं. हे जे काही मॉडेल आहे व्हेरिफिकेशनचं ह्याला पुश मॉडेल म्हणतात. सॉरी, हे जे काही मॉडेल आहे त्याला पुल मॉडेल म्हणतात. ठीक आहे. पुल मॉडेल मध्ये काय केलं जातं तर बॉबचं सर्टिफिकेट व्हेरीफाय करण्यासाठी B11 ची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. B11चं इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी व्हेरीफाय करण्यासाठी A3 ची इन्फॉर्मेशन घेतली जाते. A3 ची इन्फॉर्मेशन व्हॅलिड आहे की नाही हे चेक करण्यासाठी काय केलं जातं रूट सीए ची इन्फॉर्मेशन घेतली जाते. म्हणजे इतक्या डिटेल मध्ये ज्यावेळेस हे वर्कआउट होतं तर त्याला काय म्हणतात पुल मॉडेल म्हणतात. पण प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन मध्ये काय होतं डायरेक्टली बॉब काय करू शकतो स्वतःचं B11चं आणि A3चं सर्टिफिकेट पब्लिकली कुणाला पाठवू शकतो अलायन्सला. सो त्या पद्धतीचं जर मॉडेल असेल तर त्याला पुश मॉडेल म्हणतात. ठीक आहे. त्या केसमध्ये काय होईल बॉब विल सेंड ऑल द सर्टिफिकेट्स अप टू रूट सीए इन द फर्स्ट मेसेज इटसेल्फ. म्हणजे पहिल्याच मेसेजमध्ये बॉब काय करेल स्वतःचं B11चं A3चं आणि रूटचं सर्टिफिकेट कुणाला पाठवेल ॲलिसला. तर अशा पद्धतीचं जे मॉडेल असतं त्याला म्हणतात पुश मॉडेल. आणि स्टेप बाय स्टेप जे एक्झिक्यूट केलं जातं म्हणजे बॉबचं मग B11चं मग A3चं मग रूट सीएचं त्याला कुठलं मॉडेल म्हणतात पुल मॉडेल म्हणतात. आणि अशा पद्धतीने ही जी काही हायरार्की आहे ती काय होते वर्क केली जाते. आता ही केस आपण बघितली सपोज आपण कन्सिडर केलं की ॲलिस आणि बॉब दोघेही अमेरिकेतले आहेत. सो त्यांच्या गव्हर्नमेंटचे जे काही सीए आहे ट्रस्ट ठरवलेले सीएज आहेत त्यांच्या थ्रू त्यांचं काय झालं कम्युनिकेशन झालं किंवा सर्टिफिकेट एक्सचेंज झालं. पण जर सपोज ॲलिस अमेरिकेत आहे आणि बॉब ऑस्ट्रेलियात आहे तर अशा वेळेस व्हेरिफिकेशन कोणत्या पद्धतीने केलं जाईल व्हेरीफाईंग रूट सीए. जसं मी आता सांगितलं काही काही ज्या पीपीटीज आहेत त्या मी नंतर सांगेन. सो ऍक्च्युली हे हा जो टॉपिक आहे मी तो कव्हर केलेला आहे. बघा काय आहे व्हेरीफाईंग रूट सीए. हू साइन्स फॉर रूट सीए. जसं मग अशी सांगितलं रूट सीए साइन्स इट्स ओन सर्टिफिकेट. इथं आपण बघितलं बॉबचं सर्टिफिकेट कोण साइन करतो B11. B11चं सर्टिफिकेट कोण साइन करतोय A3. म्हणजे इथं जर बघायचं झालं B10 आणि B11चे सर्टिफिकेट कोण साइन करतात A3. A3चं सर्टिफिकेट कोण साइन करतं रूट सीए. आणि रूट सीए स्वतःचं साईट जे काही सर्टिफिकेट आहे तो स्वतःच साइन करतो आणि त्याला काय म्हणतात सेल्फ सर्टिफिकेशन किंवा सेल्फ साइन्ड सर्टिफिकेशन. नेक्स्ट हाऊ टू व्हेरीफाय रूट सीए ते पण आपण बघितलं. तरी सुद्धा आपण डायग्राम थ्रू मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं बघा सब्जेक्ट नेम आहे बॉब. त्याचं इश्युअर नेम आहे B11. B11चं जे डिजिटल सर्टिफिकेट आहे त्याचं सब्जेक्ट नेम आहे B11. इश्युअर नेम आहे A3. सो A3चं जे काही सब्जेक्ट नेम आहे A3. इश्युअर नेम रूट. आणि जे रूटचं डिजिटल सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये सब्जेक्ट नेम रूट. इथं इश्युअर नेमला त्यांनी क्वेश्चन मार्क केलेलं आहे. सो इथं क्वेश्चन मार्क नसून तिथं काय असतं रूटच असतं. कारण सीए ऑलवेज सायन्स इश्युअर नेम. इथं काय असणार आहे रूट. ठीक आहे. सो सेल्फ साइन्ड सर्टिफिकेट कशा पद्धतीने दिसेल बघा डिजिटल सर्टिफिकेट इश्युअर नेम पण रूट असणार आहे आणि सब्जेक्ट पण रूट असणार आहे. म्हणजे त्यांनी स्वतःचं सर्टिफिकेट स्वतः साइन केलेलं असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट येतो क्रॉस सर्टिफिकेशन. जी आता मी तुम्हाला केस सांगितली की सपोज ॲलिस आणि बॉब दोघंही अमेरिकेत असतील तर सर्टिफिकेशन
प्रोसेस ही सिंपल आहे. पण जर ॲलिस अमेरिकेत आहे आणि बॉब ऑस्ट्रेलियात आहे, तर अशा वेळेस दोघांचे सीएज वेगळे असतील. त्याचं कारण पण आपल्याला माहितीये की प्रत्येक गव्हर्नमेंटचे, प्रत्येक कंट्रीचे सीएज काय आहेत, वेगळे आहेत. तो ऑस्ट्रेलियातले सीए वेगळे असणार आहेत आणि अमेरिकेतले सीए वेगळे असणार आहेत. मग असा जर का प्रॉब्लेम जनरेट होत असेल, तर अशा वेळेस काय केलं जातं, ही क्रॉस सर्टिफिकेशन कन्सेप्ट वापरली जाते. मग त्या ठिकाणी काय केलं जातं, की ऑस्ट्रेलियातला जो काही सीए असेल आणि अमेरिकेतला जो काही सीए असेल, ते काय करतात, एकमेकांचे सर्टिफिकेट्स काय करतात, साइन करतात आणि क्रॉस लेव्हल ट्रस्ट काय करतात, क्रिएट करतात. तर त्याला काय म्हणतात, क्रॉस सर्टिफिकेशन. इट हॅपन्स फॉर बिटवीन दी डिफरंट कंट्रीज. सो त्याचं पण आपण एक्झाम्पल एक बघूया. सो इथे बघा एक्झाम्पल मध्ये ॲलिस आहे. सो मगाचीच डायग्राम आहे, फक्त इथे वरती आपलं रूट सीए होतं, तिथं आता काय घेतलेलं आहे, रूट सीए ऑफ जपान. म्हणजे जो ॲलिस आहे त्याचा रूट सीए हा कुठला आहे, जपानचा. ठीक आहे. आणि जो कोणी बॉब आहे त्याचा रूट सीए कोण आहे, यूएसचा. मग आता या केसमध्ये बॉबनी जर ॲलिसला एखादं डिजिटल सर्टिफिकेट सेंड केलं, तर त्याला कुणाकुणाची इन्फॉर्मेशन लागेल, Q2, P1 आणि यूएस, रूट सीए ऑफ यूएस. पण ह्या ठिकाणी पुन्हा यूएसचा रूट सीए ऑथेंटिक आहे की नाही हे सुद्धा ॲलिसला कन्फर्म करावं लागेल. मग ह्या ठिकाणी काय केलं जातं, क्रॉस सर्टिफिकेशनचा यूज केला जातो. म्हणजे यूएसचा जो काही रूट सीए आहे तो रूट सीए ऑफ जपानचं सर्टिफिकेट साइन केलेलं असेल आणि रूट सीए ऑफ जपानने काय केलेलं असेल, यूएसचा जो रूट सीए आहे त्याचं सर्टिफिकेट साइन केलेलं असेल. त्यामुळं ज्यावेळेस हे सर्टिफिकेट ॲलिसला मिळेल, त्यावेळेस त्याच्यावरती साइन कोणाची असणार आहे, रूट सीए ऑफ जपानची. म्हणजेच ते काय असणार आहे, ऑथेंटिक असणार आहे आणि ॲलिस कॅन ट्रस्ट ऑन दॅट डिजिटल सर्टिफिकेट. सो हा झाला क्रॉस सर्टिफिकेशनचा कन्सेप्ट. ठीक आहे. व्हर्च्युअली any user can verify any other user's digital certificate, and based on that it will decide whether to trust or not. So हा झाला क्रॉस सर्टिफिकेशन सर्टिफिकेटचा कन्सेप्ट. ठीक आहे. सो आतापर्यंत आपण काय बघितलं, सीए हायरार्कीज बघितलं आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलेलं आहे, क्रॉस सर्टिफिकेशन. त्यानंतर आपण बघितलं पुल मॉडेल, पुश मॉडेल आणि सेफ साइन डिजिटल सर्टिफिकेशन. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे व्हॅलिडिटी ऑफ अ सर्टिफिकेट. आता एखादं डिजिटल सर्टिफिकेट वापरायचं असेल तर ते काय पाहिजे, व्हॅलिड पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपल्याला बँकेकडून एटीएम कार्ड मिळतं किंवा क्रेडिट कार्ड मिळतं, त्याची पर्टिक्युलर व्हॅलिडिटी असते. जर तुम्ही बघितलं असेल किंवा प्रत्येकाला आपल्याला माहितीये की पर्टिक्युलर डेट नंतर काय होतं, आपल्याला ते रिन्यू करून घ्यावं लागतं किंवा नवीन काढावं लागतं. तसंच डिजिटल सर्टिफिकेटला पण व्हॅलिडिटी पिरियड असतो. आपण जेव्हा मागच्या लेक्चरमध्ये बघितलं असतं की त्याला टाइम फ्रेम आहे, व्हॅलिड फ्रॉम आणि व्हॅलिड टू. पर्टिक्युलर पिरियड मध्येच ते सर्टिफिकेट व्हॅलिड असतं. त्यामुळे कोणत्याही युजरला ज्यावेळेस डिजिटल सर्टिफिकेट मिळणार आहे त्यावेळेस पहिल्यांदा त्याची व्हॅलिडिटी चेक करणं गरजेचं आहे. मग ही कशा पद्धतीने चेक केली जाते, तर त्याच्यासाठी आपल्याला 2 मेकॅनिझम्स प्रोव्हाइड केलेले आहेत, ऑनलाईन चेक्स आणि ऑफलाईन चेक्स. मग ह्या कशा पद्धतीने वर्क होतं ते आपण बघूया. त्याच्या आधी आपण एक कन्सेप्ट बघणार आहोत, सर्टिफिकेट रिव्होकेशन. तर सर्टिफिकेट रिव्होकेशन म्हणजे काय, इथं तुम्हाला समोर दिसत असेल सर्टिफिकेट रिव्होकेशन चेक मेकॅनिझम्स. पण त्याच्या आधी आपल्याला सर्टिफिकेट रिव्होकेशन म्हणजे काय माहिती पाहिजे. सो टू रिव्होक म्हणजे काय, रद्द करा. मराठीत जर आपल्याला बोलायचं झालं की कॅन्सल करा किंवा रद्द करा. तर सर्टिफिकेट कधी रद्द होतं किंवा कधी इनव्हॅलिड ठरवलं जातं, तुम्ही इनव्हॅलिड सुद्धा या ठिकाणी म्हणू शकता. तर बऱ्याचशा केसेसमध्ये असं होऊ शकतं की सर्टिफिकेट आपल्याला इनव्हॅलिड म्हणून डिक्लेअर करावं लागतं. फॉर एक्झाम्पल जर एखाद्याचं एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड चोरीला गेलं तर तो काय करेल, बँकेत जाईल. बँकेमध्ये जाऊन तो काय सांगेल,
की माझं कार्ड चोरीला गेलंय, सो ते बंद करा, कॅन्सल करा किंवा ब्लॉक करा. मग बँक काय करेल, त्यांच्या प्रोसेसनुसार पर्टिक्युलर एटीएम कार्ड आणि क्रेडिट कार्ड काय करेल, कॅन्सल करेल किंवा ब्लॉक करेल. ठीक आहे. मग तशाच पद्धतीचा कन्सेप्ट इथं सुद्धा वापरला जातो. एखाद्या सर्टिफिकेट आपण बघितलं की व्हॉट इज डिजिटल सर्टिफिकेट, तुम्हाला आठवत असेल तर युजर आणि त्याचं पब्लिक की ह्यांचं रिलेशन मेंटेन करणारी एक कम्प्युटर फाईल आणि त्याची प्रायव्हेट की कुणाकडे असते, युजरकडे. मग जर युजर कडून ती प्रायव्हेट की हरवली किंवा कुणीतरी ती चोरली किंवा ती हॅक केली, तर अशा वेळेस त्या डिजिटल सर्टिफिकेटचा गैरवापर होऊ शकतो. तर अशा वेळेस सर्टिफिकेट काय केले जातात, रिवोक केले जातात किंवा इनव्हॅलिड ठरवले जातात. किंवा एखाद्या सीएने डिजिटल सर्टिफिकेट तयार करताना त्याच्याकडून त्याच्यात काही चुका झाल्या तर ते डिजिटल सर्टिफिकेट काय केलं जाईल, रिवोक केलं जाईल. किंवा नेक्स्ट केस आपण काय म्हणू शकतो, की सपोज एखाद्या कंपनीमध्ये एखादा माणूस आहे, त्याच्या नावाचं डिजिटल सर्टिफिकेट क्रिएट करण्यात आलं, पण काही काळानंतर त्या माणसाने तो जॉब सोडला आणि तो निघून गेला. त्यानंतर त्याचं डिजिटल सिग्नेचर असलेलं ते सर्टिफिकेट काय होणार आहे, इनव्हॅलिड होणार आहे. सो अशा केसेसमध्ये काय केलं जातं, ते डिजिटल सर्टिफिकेट रिवोक केलं जातं. म्हणजे केस कोणतीही असो, ते डिजिटल सर्टिफिकेट काय केलं जाईल, रिवोक केलं जाईल. मग ज्यावेळेस एखादा युजर दुसऱ्या युजरला डिजिटल सर्टिफिकेट पाठवेल, त्यावेळेस त्याची व्हॅलिडिटी चेक करणं गरजेचं आहे. म्हणजेच की ते डिजिटल सर्टिफिकेट रिवोक केलेलं आहे का, बॅन केलेलं आहे का, हे काय केलं जाईल, करावं लागेल, कन्फर्म करावं लागेल. सो त्यासाठी हे मेकॅनिझम्स काय करण्यात आलेले आहेत, डेव्हलप करण्यात आलेले आहेत. तर कोणते कोणते त्याच्यामध्ये टेक्निक्स वापरून आपण सर्टिफिकेट, थोडक्यात आपण म्हणू शकतो की सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी चेक करण्यासाठीच आपण हे मेकॅनिझम्स वापरतोय. रिवोक केलंय म्हणजेच काय झालंय, ते इनव्हॅलिड आहे, ते कॅन्सल आहे, वी कॅनॉट यूज किंवा ते ऑथेंटिक नाहीये. मग बघा, डिजिटल सर्टिफिकेट रिवोकेशन चेक करायचं असेल तर आपल्याला 2 मेथड्स आहेत. जसं मगाशी बघितलं आपण, ऑफलाईन रिवोकेशन स्टेटस चेक्स आणि ऑनलाईन रिवोकेशन स्टेटस चेक्स. मग ऑफलाईन रिवोकेशन स्टेटस चेकच्या अंडर काय येतात, सर्टिफिकेट रिवोकेशन लिस्ट. हे आपण डिटेलमध्ये पुढे बघणारच आहोत, पण डायग्राम एकदा बघूया. सो ऑफलाईन रिवोकेशनच्या अंडर एकच मेकॅनिझम येतं, सर्टिफिकेट रिवोकेशन लिस्ट. आणि ऑनलाईन रिवोकेशन स्टेटस चेक मध्ये 2 येतात, ऑनलाईन सर्टिफिकेट स्टेटस प्रोटोकॉल. इथं व्हॅलिडेशन झालेलं आहे, ऍक्च्युली इथं स्टेटस पाहिजे. ठीक आहे. ऑनलाईन सर्टिफिकेट स्टेटस प्रोटोकॉल, OCSP अँड सिम्पल सर्टिफिकेट व्हॅलिडेशन प्रोटोकॉल. म्हणजे ऑफलाईन मोड मध्ये CRL आणि ऑनलाईन मोड मध्ये OCSP आणि SCVP असे 3 टेक्निक टोटली सर्टिफिकेट रिवोकेशन झालेलं आहे की नाही ते चेक करण्यासाठी किंवा सर्टिफिकेट व्हॅलिडिटी चेक करण्यासाठी आपण वापरतो. तर त्यातलं पहिलं आपण बघूयात, सर्टिफिकेट रिवोकेशन लिस्ट. इथे पण थोड्याशा स्पेलिंग मिस्टेक्स आहेत, सो कन्सिडर करा. मी सांगतेय, सर्टिफिकेट रिवोकेशन लिस्ट, सर्टिफिकेशन रिवोकेशन लिस्ट नाहीये इथे. सो काय असणार आहे, सर्टिफिकेट रिवोकेशन लिस्ट. मग व्हॉट इज CRL, तर सर्टिफिकेट रिवोकेशन लिस्ट काय असते, एक फाईल असते आणि त्याच्यामध्ये ह्या इनव्हॅलिड सर्टिफिकेट सगळे काय केलेले असतात, लिस्टेड केलेले असतात. इट इज इश्यूड पिरियडिकली बाय CA. जो कोणी पर्टिक्युलर CA असेल त्याची स्वतःची अशी काय असणार आहे, सर्टिफिकेट रिवोकेशन लिस्ट असणार आहे. इट इज अ एक्झाम्पल ऑफ ऑफलाईन चेक. इट इज प्रायमरी मीन्स ऑफ चेकिंग द स्टेटस ऑफ डिजिटल सर्टिफिकेट ऑफलाईन. मग ही जी काही CRL आहे ती प्रत्येक CA रेग्युलरली पब्लिश करत असतो आणि एखाद्याला जर चेक करायचं असेल तर तो काय करू शकतो, ह्या लिस्टमध्ये पर्टिक्युलर सर्टिफिकेट चेक करू शकतो. CRL list only those certificate
whose validity period is still within the acceptable range but they are revoked for some other reason. ह्याचा अर्थ काय होतो बघा. आता ज्यावेळेस आपण डिजिटल सर्टिफिकेट बघितलं होतं त्यावेळेस त्याचा व्हॅलिड पिरियड बघितला होता. व्हॅलिड टू व्हॅलिड फ्रॉम म्हणजे त्या पर्टिक्युलर मध्ये पिरियड मध्ये ते काय असतं, व्हॅलिड असतं. पण त्या पिरियड नंतर आपण ते इनव्हॅलिड आहे म्हणू शकतो का? नाही. त्या पिरियडच्या मध्ये जर ते रिवोक केलं तर ते काय असणार आहे, सीआरएल मध्ये येणार आहे. म्हणजे ज्याची टाइम लिमिट संपलेली आहे ते ह्या लिस्ट मध्ये नसणार आहेत. ज्यांचं टाइम पिरियड मध्ये ते रिवोक केलेले आहेत. म्हणजे सपोज एखादं सर्टिफिकेट 2020 ते 2021 पर्यंत व्हॅलिड आहे. ठीक आहे, सपोज जानेवारी 2020 पासन जानेवारी 2021 पर्यंत ते व्हॅलिड आहे आणि जुलै 2020 मध्ये त्याला प्रॉब्लेम आला तर किंवा त्याची जी काही की आहे ती हॅक झाली, स्टोलन झाली तर काय केलं जाईल, ते सर्टिफिकेट रिवोकेशन लिस्ट मध्ये जाईल. पण जर 2022 साली ते रिवोकेशन लिस्ट मध्ये असेल का? नसणार आहे. ते कुठल्या लिस्ट मध्ये असेल, ते दुसऱ्या लिस्ट मध्ये असेल कारण त्याचं ड्युरेशन संपलेलं आहे. ते रद्द करण्यात आलेलं आहे का? नाही, त्याची व्हॅलिडिटी संपलेली असेल. ठीक आहे. सो इथं महत्वाचं लक्षात घेणं, हे लक्षात घ्यायचंय की सीआरएल मध्ये फक्त इनव्हॅलिड सर्टिफिकेट्सची लिस्ट असणार आहे. या सर्टिफिकेट्स मध्ये ज्यांची व्हॅलिडिटी पिरियड ओव्हर झालेला आहे ते सर्टिफिकेट्स नसतात. म्हणजे एखादं डिजिटल सर्टिफिकेट जानेवारी 2020 ते जानेवारी 2021 पर्यंत व्हॅलिड असेल, त्याच्यामध्ये कोणतेही चेंजेस झाले नसतील, त्याच्यावरती कोणतंही रिवोकेशन आलं नसेल तर ते ह्या लिस्टमध्ये नसतं. सर्टिफिकेट रिवोकेशन लिस्टमध्ये फक्त आणि फक्त इनव्हॅलिड सर्टिफिकेट्सची लिस्ट असणार आहे. प्रत्येक सीएची त्याची अशी स्वतःची सीआरएल असते. ही जी काही सीआरएल असते ती त्या सीएनी स्वतः साइन केलेली असते, त्यामुळे ती ऑथेंटिक आहे असं आपण म्हणू शकतो. ही सीआरएल व्हेरीफाईड केलेली असते. ऑफकोर्स फाईल आहे आणि थोडक्यात फाईल म्हणजेच काय, एक प्रकारे हे आपण डेटा काय करतोय, स्टोअर करतोय. मग हा जो काही डेटा आहे तो सिक्वेन्शियली स्टोअर केलेला असेल, म्हणजे 1 बाय 1 पहिलं रिवोक झालेलं सर्टिफिकेट, दुसरं, तिसरं अशा पद्धतीने ही फाईल काय केली जाते, दिवसेंदिवस वाढत जाते. मग ही जी काही सर्टिफिकेट लिस्ट आहे तिचा फॉर्मॅट कसा आहे बघूयात आपण. लॉजिकल व्ह्यू ऑफ अ सीआरएल म्हणजे कोणता पण जर एखादा युजर असेल, सॉरी सीए असेल तर तो कशा पद्धतीने सीआरएल तयार करेल. मागच्या वेळेसच आपण बघितलं होतं की प्रत्येक गोष्टीचा असं स्टँडर्ड आणि एक फॉर्मॅट ठरलेला असतो. मग सीआरएलचा फॉर्मॅट कसा आहे, CA:XYZ म्हणजे कुठल्या सीएची ही सीआरएल आहे, त्याचं नाव काय आहे, XYZ. काय आहे हे, सर्टिफिकेट रिवोकेशन लिस्ट. त्यानंतर त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट काय आहे बघा, दिस सीआरएल म्हणजे ही सीआरएल कुठल्या टायमिंग पर्यंतची आहे, 1 Jan 2002 10 AM 1 जानेवारी 2002 ला 10 वाजता ही सीआरएल काय केलेली आहे, जनरेट केलेली आहे. नेक्स्ट सीआरएल कधी जनरेट करणार आहेत, 12 जानेवारी 2002 ला. ज्यावेळेस एखादा सीए सीआरएल तयार करतो तर तो ती ठराविक ड्युरेशन नंतर अपडेट करतो. मग आता इथे त्यांनी 12 दिवसाचा पिरियड घेतलेला आहे, कधी कधी तो काही तासांचा पिरियड असेल, कधी कधी काही दिवसांचा असेल, कधी काही महिन्यांचा असेल. सो हे ज्याच्या त्याच्या स्टँडर्ड्स नुसार तो ठरवेल की आपल्याला कधी ती सीआरएल अपडेट करायची आहे. पण ठराविक ड्युरेशन नंतर ही लिस्ट काय केली जाते, अपडेट केली जाते. आणि सीआरएल लिस्टचे कंटेंट काय असतात, तर सीआरएल नंबर, सॉरी सिरियल नंबर, डेट आणि रिझन. पर्टिक्युलर सर्टिफिकेटला आपण बघितलं होतं की सिरियल नंबर असतो. तो सिरियल नंबर कोणत्या डेटला ते इनव्हॅलिड ठरवण्यात आलंय ती डेट असेल आणि कोणत्या कारणासाठी, म्हणजे प्रायव्हेट कीज कॉम्प्रोमाइज, चेंज जॉब, कोणत्या रिझन साठी ते इनव्हॅलिड ठरवण्यात आलेलं आहे ते रिझन काय केलं जाईल, पुढे मेन्शन केलं जाईल.
सो हा झाला लॉजिकल व्ह्यू ऑफ CRL. जेव्हा जो आपण मगाचा सिनारिओ कन्सिडर केलेला होता की ॲलिस रिसिव्ह्ज बॉब्स सर्टिफिकेट आणि आता तिला चेक करायचंय की वेदर इट इज व्हॅलिड ऑर नॉट, तर ती जी काही व्हॅलिडेशन परफॉर्म करेल त्याच्यामध्ये ती पहिल्यांदा सर्टिफिकेट एक्सपायरी चेक करेल. ठीक आहे, कुठल्या सिक्वेन्सने जाईल ती पहिल्यांदा सर्टिफिकेट एक्सपायरी चेक करेल. म्हणजेच काय की त्या सर्टिफिकेटला एक्सपायरी डेट आहे. ठीक आहे, मग जर ते एक्सपायरी डेटच्या करंट डेट आणि एक्सपायरी डेट ती काय करेल कम्पेअर करेल. एक्सपायरी डेटच्या आधीची जर करंट डेट असेल तर ते व्हॅलिड आहे, एक्सपायरी डेट नंतरचा असेल तर ते त्याची व्हॅलिडिटी पिरियड संपलेला असेल. त्यानंतर ती काय करेल सिग्नेचर चेक करेल. म्हणजे बॉबचं जे काही डिजिटल सर्टिफिकेट आहे ते ज्या इश्युअरनी साइन केलेलं आहे त्याची व्हॅलिडिटी चेक करेल. आणि थर्ड ती काय चेक करणार आहे की जे काही सर्टिफिकेट तिला रिसीव्ह झालेलं आहे ती सर्टिफिकेट रिव्होकेशन CRL लिस्ट मध्ये जाऊन ती चेक करेल की बॉबनी जे आपल्याला सर्टिफिकेट पाठवलेलं आहे ते त्या लिस्ट मध्ये तर नाहीये, ते इनव्हॅलिड ठरवण्यात आलेलं आहे का, ते रिवोक केलेलं आहे का, तर ते ती कुठल्या लिस्ट मध्ये चेक करेल CRL लिस्ट मध्ये चेक करेल. CRL लिस्ट ही मोठी असणार आहे कारण प्रत्येक वेळेस ह्या एंट्रीज काय होणार आहेत वाढत जाणार आहेत. मग ज्या वेळेस एखाद्या युजरला आता तिला चेक करायचंय CRL म्हटल्यावर तिच्याकडे तो CRL चा डेटा पाहिजे. मग ती काय करणार आहे पर्टिक्युलर जो काही CA आहे त्याला काय म्हणेल प्लीज प्रोव्हाइड मी दॅट CRL टू चेक दी रिव्होकेशन सर्टिफिकेट लिस्ट. मग CA काय करेल त्याची पूर्ण CRL त्याला पाठवेल. ठीक आहे, त्याला म्हणतात बेस CRL. त्याला काय म्हणतात बेस CRL. सो एक डायग्राम थ्रू आपण बघूया. ठीक आहे, दोन अप्रोच मध्ये ॲलिसला CA काय करू शकतो CRL पाठवू शकतो किंवा कुठल्याही युजरला CA दोन अप्रोच मध्ये CRL सेंड करू शकतो. त्यातला पहिला अप्रोच काय आहे बघा, इश्युइंग द फुल CRL एव्हरी टाइम. प्रत्येक वेळेस पूर्ण CRL काय करायची पाठवायची. म्हणजे आज 1 जानेवारी टू 1 फेब्रुवारी सपोज एका महिन्याचा त्यांनी टाइम स्पॅन ठेवला असेल, मग 1 जानेवारी ते 1 फेब्रुवारीची पाठवा, 1 जानेवारी ते 1 मार्च पाठवा, 1 जानेवारी ते 1 एप्रिल पाठवा, टिल 1 जानेवारी ते 1 डिसेंबर. सो प्रत्येक वेळेस युजरला पाठवताना अपडेट करून काय होतंय फाईलची साईज वाढतीये. ह्या फाईल्स कशा पाठवल्या जाणार आहेत नेटवर्क ट्रान्समिशन थ्रू ह्या पाठवल्या जाणार आहेत. मग जर आपल्याला सगळे तुम्ही कम्प्युटरचे स्टुडंट आहेत तुम्हाला माहितीये जर एखाद्या फाईलची साईज वाढली तर काय होतं नेटवर्क थ्रू पाठवायला थोडं डिफिकल्ट जातं, टाइम वाढतो, ट्रान्समिशन थोडंसं लेंदी होतं, हेवी होतं. सो अशा केसमध्ये काय केलं जातं तर डेल्टा CRL चा यूज केला जातो. हा आहे सेकंड अप्रोच. ठीक आहे, पहिल्या अप्रोच मध्ये काय केलं जातं CRL अपडेट केली अख्खी CRL पाठवा, CRL अपडेट केली अख्खी CRL पाठवा. पण त्यांनी नेटवर्क ट्रान्समिशन हेडेक खूप वाढतात. त्याच्यामुळे डेल्टा CRL अप्रोच काय केलेला आहे जनरेट केलेला आहे. सो डेल्टा CRL काय करतं बघा, इट रिड्युसेस द बर्डन ऑफ फुल CRL. It contains list of revoked certificates since the last CRL was issued. म्हणजेच काय सुरुवातीला जेव्हा ॲलिस CRL साठी रिक्वेस्ट करेल त्यावेळेस CA काय करणार आहे बेस CRL पाठवणार. बेस CRL म्हणजे काय सपोज तिने आज रिक्वेस्ट केली तर आजच्या डेट पर्यंतची जी काही CRL असेल ती अप टू डेट CRL काय केली जाईल CA पर्टिक्युलर युजरला पाठवेल, ॲलिसला तो पाठवेल. मग पुन्हा 1 महिन्यानंतर तो काय करेल तिला डेल्टा CRL पाठवेल. मग डेल्टा CRL मध्ये काय असणार आहे की जी काही नवीन अपडेट झालेली इन्फॉर्मेशन आहे तेवढीच पाठवली जाईल. नेक्स्ट अपडेटला काय केलं जाईल जेवढी अपडेट झालेली आहे तेवढीच काय केली जाईल पाठवली जाईल. म्हणजे नेटवर्क ट्रान्समिशन हेडेक कमी होणार आहे.
तुमची जी काही फाईल साईज असेल ती काय होणार आहे, ऑफकोर्स कमी होणार आहे. कारण की प्रत्येक वेळेस डेटा काय असणार आहे, कमी असणार आहे. मग कुठली डेल्टा सीआरएल कुठली आहे, हे कसं ओळखलं जाईल? तर त्यासाठी डेल्टा सीआरएल इंडिकेटर्स असतात. ठीक आहे. सो डेल्टा सीआरएल इंडिकेटर्स काय करतील, स्पेसिफाय करतील. प्रत्येक डेल्टा सीआरएल ला सिक्वेन्स नंबर असेल 1, 2, 3 किंवा जे काही त्याचं सिक्वेन्सिंग जे स्टँडर्ड ठरलेलं असेल त्यानुसार. पण आपल्या माहितीप्रमाणे जर आपल्याला सिक्वेन्स करायचा असेल तर आपण साधारण कसा लावतो 1, 2, 3, 4. मग प्रत्येक डेल्टा सीआरएल ला पण नंबर असेल 1, 2, 3, 4. म्हणजे जरी युजरला डेल्टा सीआरएल पाठवल्या तर त्याच्यातली कुठली मिसिंग आहे का, हे सुद्धा तो काय करू शकतो, चेक करू शकतो. तसंच डेल्टा सीआरएल मध्ये काय केलं जातं, एक इंडिकेटर असतो कॉल्ड ॲज डेल्टा सीआरएल इंडिकेटर. हा इंडिकेटर काय करतो, तर जो कोणी त्या सीआरएलचा युजर असेल त्याला इंडिकेट करतो की ही संपूर्ण फाईल नाहीये. यू हॅव टू रेफर बेस सीआरएल अल्सो अँड अदर सीआरएल अल्सो. ठीक आहे. म्हणजे डेल्टा सीआरएल जर एखाद्या युजरकडे असेल तर सगळा डेटा आहे का डेल्टा सीआरएल मध्ये? नाही. जर आपल्याला पूर्ण सीआरएल कन्सिडर करायची झाली तर डेटा कसा असेल, बेस सीआरएल चा डेटा प्लस डेल्टा 1 सीआरएल चा डेटा, डेल्टा 2 सीआरएल चा डेटा. सो ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन मिळून ऍक्च्युअल कंप्लीट फाईल असणार आहे. पण आपलं काम सोपं व्हावं, नेटवर्क ट्रान्समिशन मध्ये कोणताही हेडेक येऊ नये म्हणून आपण फाईलचं काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. सो हे मिस न होण्यासाठी काय केलं जातं, डेल्टा सीआरएल इंडिकेटर्स वापरले जातात. जेणेकरून जो कोणी युजर असेल त्याला पण समजेल की आपल्याकडे अजून एक्स्ट्रा डेल्टा सीआरएल आहेत त्याच्यामध्ये चेक करायचं आहे किंवा आपल्याकडे बेस सीआरएल आहे त्याच्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन चेक करायची आहे. सो अशा पद्धतीने हे दोन अप्रोच डेल्टा सीआरएल मध्ये काय केले जातात, वापरले जातात. मोस्ट ऑफ द टाइम अप्रोच नंबर 2 काय केला जातो, यूज केला जातो. मग ही जी काही सीआरएल क्रिएट केली जाते त्याचा सुद्धा एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. त्या फॉर्मॅटचे जे काही फील्ड्स आहेत ते आपण इथे बघूया. हे फील्ड्स पण 3 फील्ड्स मध्ये डिव्हाइड झालेले असतात. हेडर फील्ड्स आहेत, रिपीटिंग एंट्रीज आहेत आणि ट्रेलर एंड्स आहेत. सो सीआरएल फील्ड म्हणजे जी काही तुमची सर्टिफिकेट रिव्होकेशन लिस्ट आहे त्याच्यामध्ये काय काय मेन्शन केलं जातं, तर पहिलं असतं व्हर्जन. व्हर्जन इंडिकेट्स दी व्हर्जन ऑफ सीआरएल. व्हर्जन म्हणजे काय, आता हे आपल्या प्रत्येकाला बऱ्यापैकी माहितीये. नवीन अपडेट आलं की नवीन व्हर्जन, नवीन अपडेट झालं की नवीन व्हर्जन. सो त्या सीआरएलचं जे काही व्हर्जन असेल ते कुठं मेन्शन केलं जातं, व्हर्जन या फील्डमध्ये. सेकंड आहे सिग्नेचर अल्गोरिदम आयडेंटिफायर. सिग्नेचर अल्गोरिदम आयडेंटिफायर मध्ये काय असतं की पर्टिक्युलर सीआरएल, जसं मगाशी सांगितलं, प्रत्येक सीएची स्वतःची सीआरएल असते आणि तो स्वतः ती काय करतो, साइन करतो. मग ती साइन करताना कोणता अल्गोरिदम वापरला आहे तो अल्गोरिदम ह्या सिग्नेचर अल्गोरिदम आयडेंटिफायर फील्ड मध्ये सेव्ह केलेला असतो. नेक्स्ट आहे इश्युअर नेम, म्हणजे कोणत्या सीएने ती सीआरएल इश्यू केलेली आहे, जनरेट केलेली आहे, त्याचं नाव या फील्डमध्ये मेन्शन केलं असतं. त्यानंतर दिस अपडेट डेट अँड टाइम, नेक्स्ट अपडेट डेट अँड टाइम. मग अशी आपण एक्झाम्पल बघितलं होतं की दिस अपडेट मध्ये काय असतं की कोणत्या डेटला आणि कोणत्या टाइमला ही सीआरएल जनरेट करण्यात आली आहे आणि पुढचं जे काही अपडेशन असेल ते कुठल्या फील्डमध्ये सेव्ह केलं जाईल, नेक्स्ट अपडेट डेट अँड टाइम. म्हणजे पुढची अपडेट कधी देणार आहे त्याचं डेट अँड टाइम या फील्डमध्ये सेव्ह केलेलं असतं. नेक्स्ट असतं युजर सर्टिफिकेट सिरियल नंबर. जे सर्टिफिकेट रिवोक करायचं आहे, आपण ज्यावेळेस डिजिटल सर्टिफिकेट बघितलेले त्यावेळेस आपण बघितलं होतं की प्रत्येक डिजिटल सर्टिफिकेटला स्वतःचा असा युनिक सिरियल नंबर असतो. तो युनिक सिरियल नंबर रिपीट होत नाही. मग जे सर्टिफिकेट रिवोक करायचं आहे त्याचा सिरियल नंबर या फील्डमध्ये काय केला जातो, मेन्शन केला जातो. नेक्स्ट आहे रिवोकेशन डेट. कोणत्या डेटला हे सर्टिफिकेट रिवोक केलेलं आहे ती डेट या ठिकाणी मेन्शन केली जाते. नेक्स्ट आहे सीआरएल
एंट्री एक्सटेन्शन्स, CRL एक्सटेन्शन्स आणि सिग्नेचर. ठीक आहे. सिग्नेचर कंटेन्स द CA सिग्नेचर. CA ची सिग्नेचर त्या फील्ड मध्ये असेल आणि जो 2 पॉइंट्स आपले तिथं त्यांनी सांगितलंय CRL एंट्री एक्सटेन्शन, तर त्याच्यामध्ये अजून काही सब पॉइंट्स येतात. ठीक आहे. CRL एंट्री एक्सटेन्शन्स म्हणजे अजून काय काय एक्सटेन्शन्स किंवा अजून काय काय माहिती त्याच्यामध्ये भरली जाते. तर त्याच्यामध्ये असतो रिझन कोड. कोणत्या कारणासाठी हे सर्टिफिकेट रिव्होक केलं तो रिझन कोड असतो CRL एंट्री एक्सटेन्शन मध्ये. नेक्स्ट असतो होल्ड इन्स्ट्रक्शन कोड. एखादं सर्टिफिकेट कायमचं बंद केलंय का पर्टिक्युलर पिरियड साठी बंद केलेलं आहे ते कशामध्ये असतं? होल्ड इन्स्ट्रक्शन कोड मध्ये. त्यानंतर त्याच्यातला नेक्स्ट पॉइंट असतो सर्टिफिकेट इश्युअर्स. हे सर्टिफिकेट ज्यांनी कोणी इश्यू केलेले आहे त्या सर्टिफिकेट इश्युअर्सचं नेम तिथे असतं आणि इनव्हॅलिडिटी डेट म्हणजे कोणत्या डेटला कोणत्या टाइमला हे इनव्हॅलिड ठरवण्यात आलेलं आहे ती डेट त्या ठिकाणी काय केली असते? मेन्शन केलेली असते. म्हणजे इथे CRL एंट्री एक्सटेन्शन्स मध्ये पुन्हा 4 सब पॉइंट्स किंवा 4 पॉइंट्स मेन्शन केले जातात. रिझन कोड, होल्ड इन्स्ट्रक्शन कोड, सर्टिफिकेट इश्युअर्स आणि इनव्हॅलिडिटी डेट. ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघितलं की जर युजरचं सर्टिफिकेट रिवोक झालं तर काय केलं जातं? सर्टिफिकेट रिवोकेशन लिस्ट तयार केली जाते. पण CAचं पण स्वतःचे सर्टिफिकेट्स आहेत. आपण बघितलं होतं CA क्रिएट्स इट्स ओन सेल्फ साइन सर्टिफिकेट्स. मग CAचं जर सर्टिफिकेट इनव्हॅलिड असेल तर आतापर्यंत जे आपण बघितलं ते कुणासाठी ऍप्लिकेबल होतं? टिल दिस लेवल. ठीक आहे. सेकंड लेवल CA, सेकंड लेवल CA, थर्ड लेवल CA यांचे जर सर्टिफिकेट रिवोक झाले तर ते कुठे असतील? CRL मध्ये. बट व्हॉट अबाउट रूट CAs? रूट CAचं जर सर्टिफिकेट इनव्हॅलिड झालेलं असेल तर काय? तर त्यासाठी दुसरी एक लिस्ट मेंटेन केली जाते. त्याला म्हणतात ऑथॉरिटी रिवोकेशन लिस्ट. ठीक आहे. त्याला काय म्हणतात? ऑथॉरिटी रिवोकेशन लिस्ट. म्हणजे जर CAचं सर्टिफिकेट, CAचं स्वतःचं सर्टिफिकेट इनव्हॅलिड किंवा रिवोक करण्यात आलं तर ते ऑथॉरिटी रिवोकेशन लिस्ट मध्ये काय केलं जातं? चेक केलं जातं. ऑथॉरिटी रिवोकेशन लिस्ट मध्ये काय केलं जातं? सेम तुमच्या CRL प्रमाणेच त्याची सगळी इन्फॉर्मेशन असणार आहे. फक्त त्याची लिस्ट काय असणार आहे? वेगळी असणार आहे. आणि त्याच्यामध्ये फील्ड्स कुठले असतील? एंट्री एक्सटेन्शन्स फक्त वेगळे असतील. त्याच्यामध्ये असेल ऑथॉरिटी की आयडेंटिफायर. इट कॅन बी युज्ड टू डिस्टिंग्विश बिटवीन मल्टिपल CRL सायनिंग कीज युज्ड बाय CA. त्याच्यानंतर इश्युअर्स अल्टरनेटिव्ह नाव असेल, नेम. जर त्या CA ला काही अल्टरनेटिव्ह नाव असेल तर ते तिथं मेन्शन केलं जाईल. तो जो काही CA आहे त्याचा CRL नंबर तिथे डिफाईन केला जाईल. त्यांनी जर काही CRLs डिफाईन केल्या असतील तर त्या डेल्टा CRL इंडिकेटर्सचा नंबर त्या ठिकाणी असेल. इश्युइंग डिस्ट्रीब्युशन पॉइंट्स असतील तर ते पॉइंट्स इथं मेन्शन केले जातील. कारण जर CAच अनऑथेंटिकेट असेल किंवा CA ला जर रिवोक केलं असेल तर त्यांनी जनरेट केलेल्या अदर CRLs काय असतील? इनव्हॅलिड असतील. ठीक आहे. सो अशा पद्धतीने CRL हे ऑफलाईन मेकॅनिझम वर्क होतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे ऑनलाईन सर्टिफिकेट स्टेटस चेक. ऑनलाईन सर्टिफिकेशन व्हॅलिडेशन प्रोटोकॉल. ऑनलाईन सर्टिफिकेट स्टेटस प्रोटोकॉल. सो इट इज अ रिक्वेस्ट रिस्पॉन्स मॉडेल. याच्यामध्ये काय केलं जातं? तर आपण डायग्राम थ्रूच बघूयात हे. Client sends OCSP request. Is a certificate valid? Server sends OCSP response. The certificate is valid, invalid or not sure.
आता रिक्वेस्ट रिस्पॉन्स मॉडेल आतापर्यंत आपण FY पासून बघत आलेलो आहोत. सेम त्याच पद्धतीने वर्किंग आहे, फक्त ह्याचे जे काही टर्मिनॉलॉजीज आहेत त्या वेगळ्या आहेत. सो हाऊ OCSP वर्क्स, तर बघा आपल्याकडे क्लायंट असणार आहे. क्लायंट काय करेल, OCSP रिक्वेस्ट सेंड करेल. तुमचा जो काही CA असणार आहे, सर्वात पहिल्यांदी OCSP आपण कशासाठी वापरतोय, तर एखादं सर्टिफिकेट रिवोक केलेलं आहे की नाही ते चेक करण्यासाठी, त्याची व्हॅलिडिटी चेक करण्यासाठी आपण OCSP टेक्निक वापरतो. मग पर्टिक्युलर CA काय करणार आहे, आपल्याला OCSP रिस्पॉन्डर हा सर्व्हर इश्यू करणार आहे. ठीक आहे. OCSP रिस्पॉन्डर काय आहे, एक सर्व्हर असणार आहे आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे, डेटा असणार आहे. जे सर्टिफिकेट्स रिवोक केलेले आहेत त्यांचा डेटा हा X.500 डिरेक्टरीमध्ये काय केलेला असेल, स्टोअर केलेला असेल. मग सर्वात पहिल्यांदी क्लायंट, आपला क्लायंट कोण आहे, ॲलिस, काय करेल, त्या सर्व्हरला OCSP रिक्वेस्ट पाठवेल. OCSP रिक्वेस्ट मध्ये ती काय करते बघा, डिजिटल सर्टिफिकेटचा सिरियल नंबर पाठवते. ठीक आहे, की हा सिरियल नंबर आहे, चेक करा आणि सांगा वेदर इट इज व्हॅलिड ऑर नॉट. मग नेक्स्ट स्टेपला काय होतं, OCSP रिस्पॉन्डर काय करेल, त्याची जी काही डिरेक्टरी आहे, X.500 डिरेक्टरी स्टँडर्ड डिरेक्टरी आहे, ज्याच्यामध्ये रिवोक झालेले सर्टिफिकेट स्टोअर केलेले, थोडक्यात हा डेटाबेस आहे. OCSP रिस्पॉन्डर त्या डिरेक्टरी बरोबर कम्युनिकेट करेल, कन्सल्ट करेल आणि पर्टिक्युलर जो काही डिजिटल सर्टिफिकेटचा सिरियल नंबर आहे त्याची व्हॅलिडिटी तो चेक करेल. चेक केल्यानंतर आता इथे काय होईल, रिझल्ट जनरेट होईल. मग तिसऱ्या स्टेपला काय केलं जातं, OCSP रिस्पॉन्डर हा जो काही जनरेट झालेला रिझल्ट आहे ऍज अ रिस्पॉन्स म्हणून क्लायंटला पाठवेल. OCSP रिस्पॉन्स मग काय, आयदर गुड, रिवोक्ड ऑर अननोन. म्हणजे पाठवलेला जे काही डिजिटल सर्टिफिकेटचा सिरियल नंबर आहे तो व्हॅलिड आहे, रिवोक झालेला आहे किंवा अननोन आहे. मग ज्यावेळेस रिस्पॉन्स गुड असेल त्याच केसमध्ये काय कन्सिडर केलं जातं, की सर्टिफिकेट इज नॉट रिवोक्ड, सर्टिफिकेट इज व्हॅलिड सर्टिफिकेट. दुसऱ्या दोन केसेस आहेत, रिवोक्ड किंवा अननोन, त्याच्यामध्ये काय केलं जातं, सर्टिफिकेट हे इनव्हॅलिड कन्सिडर केलं जातं. सो अशा पद्धतीने OCSP चं वर्किंग होतं. ठीक आहे, OCSP चं वर्किंग समजलं. पुन्हा एकदा ह्या डायग्राम थ्रू मी एकदा पुन्हा रिवाइज करते. क्लायंट काय करणार आहे, सिरियल नंबर OCSP रिक्वेस्ट थ्रू OCSP रिस्पॉन्डरला पाठवेल. OCSP रिस्पॉन्डर म्हणजे सर्व्हर आहे हा, तो काय करेल, त्याच्या डिरेक्टरी बरोबर X.500 डिरेक्टरीमध्ये डेटाबेसमध्ये तो सर्च करेल, कन्सल्ट करेल आणि पर्टिक्युलर सिरियल नंबर व्हॅलिड आहे की नाही ते चेक करेल, रिझल्ट जनरेट करेल. हा जनरेट झालेला रिझल्ट तो काय करेल, OCSP रिस्पॉन्डरला पाठवेल. OCSP रिस्पॉन्डर हा रिस्पॉन्स क्लायंटला सेंड करेल. मग त्याला रिस्पॉन्स मध्ये 3 केसेस मिळतील, गुड, रिवोक्ड ऑर अननोन. याच्यामध्ये जर रिस्पॉन्स गुड असेल तर सर्टिफिकेट व्हॅलिड कन्सिडर केलं जातं. जर रिस्पॉन्स रिवोक्ड किंवा अननोन असेल तर ते सर्टिफिकेट इनव्हॅलिड ठरवलं जातं. ठीक आहे, इनव्हॅलिड म्हणजेच काय, इट इज नॉट ऑथेंटिकेट. ठीक आहे, सो हे झालं OCSP चं वर्किंग. सो ज्यावेळेस आपण बघितलं होतं की व्हॅलिडिटी चेकसाठी आपण 2 प्रकारचे मोड होते, ऑफलाईन मोड, ऑनलाईन मोड. ऑफलाईन मध्ये काय होतं, CRL. ठीक आहे, आणि ऑनलाईन मध्ये काय होतं, OCSP आणि SCVP. ठीक आहे, सो त्यातला आपण OCSP बघितलं, CRL बघितला जो की ऑफलाईनचा मोड होता. आता तुम्ही म्हणाल की आपण नेटवर्क थ्रूच ती CRL पाठवत होतो. इथं मग अशी एक पॉइंट स्किप झालेला आहे. इथे बघा, ज्यावेळेस आपण CRL क्रिएट केली, CRL कुठल्या मोडमध्ये आहे, ऑफलाईन. आता तुम्ही म्हणाल की आपण CRL तर नेटवर्क थ्रू पाठवतोय, लिस्ट आहे, मग ऑफलाईन का म्हणायचं, तर ऑफलाईन का म्हणायचं त्याचं कारण असं आहे की
CRL आपल्याला रिअल टाइम डेटा प्रोव्हाइड करत नाही. रिअल टाइम डेटा म्हणजे काय, की करंट डेटला अपडेट असलेला डेटा. पण CRL मध्ये काय बघा, ही जी काही CRL आहे ती किती तारखेला जनरेट झाली, 1 जानेवारी 2002 ला. आणि पुढची CRL किती तारखेला जनरेट होतीये, 12 जानेवारी 2002 ला. मग जर एखाद्या युजरनी 6 जानेवारीला 6 जानेवारी 2002 ला एखादं सर्टिफिकेट व्हॅलिड आहे की नाही, किंवा ते CRL लिस्ट मध्ये आहे की नाही हे चेक करण्यासाठी CRL लिस्ट चेक केल्या, तर काय होणार आहे बघा, 1 जानेवारी ते 12 जानेवारीचा डेटा अपडेट असणार आहे का, नाही. पण ह्या काळात काहीतरी सर्टिफिकेट्स आहेत जे रिवोक झालेले आहेत. सपोज PQR सर्टिफिकेट हे 4 जानेवारीला रिवोक करण्यात आलं, पण ते CRL मध्ये अपडेटेड असणार आहे का, नाही. आणि 6 जानेवारीला एखाद्या युजरनी चेक केलं की PQR युजर व्हॅलिड आहे की नाही, तर त्याला ते व्हॅलिडच मिळणार आहे. कारण की त्याचं अपडेशन अजून इथे झालेलं नाही. ठीक आहे, कारण ते कधी अपडेट होणार आहे, 12 जानेवारीला. म्हणून त्यावेळेस काय केलं जाईल, हे इल्लीगल होईल किंवा चुकीची इन्फॉर्मेशन काय केली जाईल, ट्रॅक केली जाईल. हा CRL मोडचा एक ड्रॉबॅक आहे. आणि हे ड्रॉबॅक ओव्हरकम करण्यासाठी ऑनलाईन मोड्स काय करण्यात आले, इन्व्हेंट करण्यात आले. ठीक आहे, CRL मोडचा जो काही ड्रॉबॅक आहे, की मधला जो काही पिरियड आहे, ड्युरेशन इथे 10 दिवसाचा आहे किंवा काही तासांचा आहे, काही महिन्यांचा आहे, त्या काळात जे सर्टिफिकेट्स इनव्हॅलिड ठरवले जातील, पण ते अपडेट व्हायला काय होती, लिस्ट वेळ घेतो. त्याच्यामुळं त्या ठिकाणी कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होऊ शकतात. मग त्यासाठी ह्याला ऑफलाईन मोड म्हणतात. आणि हा ड्रॉबॅक ओव्हरकम करण्यासाठी मग कुठले टेक्निक आले, ऑनलाईन. मग ऑनलाईन मध्ये 2 आहेत, OCSP आणि SCVP. त्यातला आपण OCSP बघितला, कशा पद्धतीने वर्क होतो. आणि दुसरा काय आहे, तर SCVP. तर आता दोन्हीमध्ये फरक काय, तर दोन्हीचं वर्किंग हे कन्सेप्च्युअली सेम आहे. OCSP आणि SCVP चं वर्किंग सेम आहे. आता सध्या जरी OCSP असला तरी OCSP एक्सटेन्शन्स हा तयार करायची, म्हणजे त्याचं प्रपोजल सध्या सुरू आहे, की अजून ह्याच्यामध्ये काही ऍडव्हान्समेंट करता येतील का. मग OCSP आणि SCVP मध्ये डिफरन्स काय, तर जसं मगाशी सांगितलं की OCSP रिक्वेस्ट मध्ये क्लायंट काय करतोय, युजरला पर्टिक्युलर सर्टिफिकेटचा सर्व्हर नंबर पाठवला जातो. ठीक आहे, SCVP हा कन्सेप्ट आपण टोटल डिफरन्स मध्ये, म्हणजे डिफरन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघणार आहोत, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो OCSP मध्ये काय होतंय, की पर्टिक्युलर सर्टिफिकेटचा सिरियल नंबर पाठवला जाईल, व्हॅलिडेशन चेक केलं जाईल आणि ऑथेंटिसिटी चेक केली जाईल. पण SCVP मध्ये काय केलं जातं, तर एंटायर सर्टिफिकेट सर्व्हरला पाठवलं जातं. ठीक आहे, ऍलिस आणि बॉबच्या केसमध्ये जर आपण बघायचं झालं, तर ऍलिस फक्त काय करणार आहे, बॉबच्या सर्टिफिकेटची नंबर पाठवणार. ठीक आहे, आणि SCVP मध्ये काय केलं जातं, ऍलिस बॉबचं पूर्ण सर्टिफिकेटच चेकिंगला पाठवून देणार, फक्त नंबर नाही, पूर्ण सर्टिफिकेट, की हे सर्टिफिकेट रिवोक झालेलं आहे की नाही ते चेक करा. सेकंड पॉइंट आहे चेन ऑफ ट्रस्ट. याच्यामध्ये OCSP मध्ये काय केलं जातं, फक्त बॉबचं सर्टिफिकेट चेक केलं जाईल, ते रिवोक झालेलं आहे की नाही. पण SCVP मध्ये काय केलं जातं, पूर्ण चेन ऑफ ट्रस्ट जी आहे ती काय केली जाते, चेक केली जाते. ते सर्टिफिकेट्स व्हॅलिड आहेत की नाही ते चेक केलं जातं. म्हणजे मागचा सिनारिओ थोडा रिकॉल करा, की जो काही बॉब होता त्याला कुणाकडून मिळत होतं, B11 ला कुणाकडून मिळत होतं, A3, आणि A3 ला कुणाकडून मिळत होतं, रूट CA. म्हणजे रूट CA, A3, B11 आणि बॉब, ह्या सगळ्यांचं SCVP मध्ये काय केलं जाईल, चेकिंग केलं जाईल. पण OCSP चा ड्रॉबॅक काय, तो फक्त बॉबचं करेल. सो विच इज बेटर, ऑफकोर्स SCVP, कारण की सगळे सर्टिफिकेट रिवोक झालेले आहेत का नाही, त्यातलं कुठलं सर्टिफिकेट रिवोक झालेलं आहे की नाही, हे SCVP नी आपल्याला चांगल्या प्रकारे कळू शकतं. त्यानंतर नेक्स्ट आहे चेक. OCSP मध्ये फक्त सर्टिफिकेट रिवोक झालेलं आहे की नाही हे चेक केलं जातं.
पण SCVP मध्ये तुम्ही त्या सर्टिफिकेट बरोबर अजून काही गोष्टी सुद्धा ऍडिशनल इन्फॉर्मेशन सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही रिक्वेस्ट करू शकता, त्याची इन्फॉर्मेशन सुद्धा चेक करू शकता. ज्यावेळेस आपण OCSP सर्व्हिस वापरतो त्यावेळेस तुम्हाला फक्त त्या सर्टिफिकेटचं स्टेटस रिटर्न होतं. पण SCVP मध्ये जसं आपण बघितलं की क्लायंट ऍडिशनल इन्फॉर्मेशन सुद्धा SCVP कडून रिक्वेस्ट करू शकतो आणि SCVP इन रिस्पॉन्स ती ऍडिशनल इन्फॉर्मेशन युजरला सेंड करते. OCSP मध्ये ऍडिशनल असे कोणतेही फीचर्स नाहीत. पण जर आपल्याला बॅकएंड डेटचा बॅकडेटेड इव्हेंटचा सर्टिफिकेट्स चेक करायचे असतील तर SCVP मध्ये ती जी काही त्याला आपण काय म्हणतो ती फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली आहे. बॅकडेटेड इव्हेंटचे सुद्धा तुम्ही काय करू शकता सर्टिफिकेट रिव्होकेशन प्रोसेस चेक करू शकता. सो अशा पद्धतीने OCSP आणि SCVP हे वर्क होतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कम्प्युटरची दुनिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.